नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स जून मधील चालू घडामोडी पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 सुजाता सौनिक, ऑप्शन 2 माणिक जोशी, ऑप्शन 3 कविता लाड की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे सुजाता सौनिक. ऑप्शन नंबर 1. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच म्हणजे प्रथम एका महिलेची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 2. सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 रवी अग्रवाल, ऑप्शन 2 रवी मेहता, ऑप्शन 3 रवी ठाकूर की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 रवी अग्रवाल यांची. सीबीडीटी ही आयकर विभागाची सर्वोच्च धोरण निर्माता आहे. प्रश्न क्रमांक 3. गुप्तचर संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 अजित डोवाल, ऑप्शन 2 अजित मिश्रा, ऑप्शन 3 कर्नल उदय सिंग की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अजित डोवाल यांची. प्रश्न क्रमांक 4. गुप्तचर संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची कितव्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 पहिल्यांदा, ऑप्शन 2 दुसऱ्यांदा, ऑप्शन 3 तिसऱ्यांदा की ऑप्शन 4 पाचव्यांदा. आणि उत्तर आहे मित्रांनो तिसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 5. आयसीसीच्या चारही फॉर्मॅटमध्ये ट्रॉफी जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण? ऑप्शन 1 रोहित शर्मा, ऑप्शन 2 विराट कोहली, ऑप्शन 3 रवींद्र जडेजा की ऑप्शन 4 सचिन तेंडुलकर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 विराट कोहली. विराट कोहलीने चारही फॉर्मॅटमध्ये म्हणजेच 19 वर्षाखालील वर्ल्ड कप 2008, एकदिवसीय विश्वचषक 2011, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 आणि T20 विश्वचषक 2024 जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी DGCI चे फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण रूप कोणते बरोबर आहे? ऑप्शन 1 ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ऑप्शन 2 डील कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ऑप्शन 3 डुअर कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 7. आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024 ची फायनल कोठे झाली? ऑप्शन 1 बार्बाडोस वेस्ट इंडिज, ऑप्शन 2 साऊथ आफ्रिका, ऑप्शन 3 गयाना की ऑप्शन 4 अमेरिका.
आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बार्बाडोस वेस्ट इंडिज येथे. प्रश्न क्रमांक 8 आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024चा विजेता संघ कोणता? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 साऊथ आफ्रिका, ऑप्शन 3 इंग्लंड की ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 भारत. प्रश्न क्रमांक 9 आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024चा उपविजेता संघ कोणता? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 साऊथ आफ्रिका, ऑप्शन 3 इंग्लंड की ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 साऊथ आफ्रिका. भारत आणि साऊथ आफ्रिका. प्रश्न क्रमांक 10 आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024चा प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन 1 रोहित शर्मा, ऑप्शन 2 विराट कोहली, ऑप्शन 3 रवींद्र जडेजा की ऑप्शन 4 ऋषभ पंत याला. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 विराट कोहली यास. प्रश्न क्रमांक 11 आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024चा प्लेयर ऑफ द सिरीज म्हणजे मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन 1 रोहित शर्मा, ऑप्शन 2 विराट कोहली, ऑप्शन 3 रवींद्र जडेजा की ऑप्शन 4 जसप्रीत बुमराह. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 12 आयसीसी पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? ज्याच्या नेतृत्वात भारताने हा पुरस्कार जिंकला आहे? ऑप्शन 1 रोहित शर्मा, ऑप्शन 2 विराट कोहली, ऑप्शन 3 रवींद्र जडेजा की ऑप्शन 4 जसप्रीत बुमराह. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 13 आयसीसी पुरुषांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार कोण होता? ज्याच्या नेतृत्वात त्यांनी हा पुरस्कार जिंकला? ऑप्शन 1 एडीन मार्क्रम, ऑप्शन 2 हेनरी क्लासेन, ऑप्शन 3 डेव्हिड मिलर की ऑप्शन 4 मार्को जॉन्सन. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 एडेन मार्क्रम, ज्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच आयसीसीच्या फायनल पर्यंत पोहोचली होती. प्रश्न क्रमांक 14 आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषक 2024 नंतर कोणकोणत्या भारतीय खेळाडूंनी T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली? ऑप्शन 1 रोहित शर्मा, ऑप्शन 2 विराट कोहली, ऑप्शन 3 रवींद्र जाडेजा की ऑप्शन 4 वरील सर्व. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 वरील सर्वांनी. प्रश्न क्रमांक 15 आयसीसी पुरुष T20 क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात कधी झाली? ऑप्शन 1 2007, ऑप्शन 2 2009, ऑप्शन 3 2011 ऑप्शन 4 2013. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 2007 साली. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी
आणि स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओतील कोणता करंट अफेअर्स विषयक प्रश्न आपल्याला जास्त आवडला ते कमेंट करून सांगण्यास विसरू नका. आणि आज आपण काही नवे शिकणार असं आपणास वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर अवश्य करा. हॅपी लर्निंग.